गंगाखेड विधानसभेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून मतदारसंघातील तिन्ही तालुक्याचा आपण विकास करू असं आश्वासन ओबीसी बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार विठ्ठल रबदडे यांनी गंगाखेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे। समाजातील गोरगरीब जनतेसाठी आपण काम करणार असून सर्वांची मदत करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी पत्रकार परिषदेला विठ्ठल रबदडे यांनी त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके असल्यामुळे जरांगे विरुद्ध ओबीसी लढत असल्यामुळे ही लढत विशाल कदम आणि रबदडे मामामध्ये ओबीसीच्या उमेदवारामध्ये आहे। आणि आज गंगाखेड विधानसभेमध्ये 2 लाखापेक्षा जास्त ओबीसी समाज आहे आणि 1,30,000 मराठा समाजाचं मतदान आहे। जर ओबीसी समाजाने समजून घेतलं आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिलेली संविधान दिलेलं आहे त्या मताचा अधिकार जर आम्हाला कळाला आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाची बदनामी होते। खरं जर पाहिलं माझे पत्रकार बांधवाला विनंती आहे, आमचा खरा या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मतदारसंघ होता की जे ज्ञानोबा गायकवाड 20 वर्ष आमदार राहिले, जे रोजगार हमीच्या कामावर काम करत असताना याच गंगाखेडच्या सुज्ञ जागरूक नागरिकांनी नेत्यांनी रोजगार हमीचं काम करत असताना गायकवाड साहेबांना कामावरून नेऊन कपडे घातले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला। कुठल्याही 1 रुपयाचा खर्च न लागू देता त्यांनी निवडणूक लढवली आणि स्वाभिमानाची लढाई झाली, स्वाभिमानी मतदारसंघ झाला की ज्या ठिकाणी। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।